हे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या येथे खास उपस्थित असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख, प्रसिद्ध व्याख्याते, व्यक्तिमत्व विकास या विषयावर ज्यांचा खास हातखंडा आहे असे प्रसिद्ध व्याख्याते, वक्ते आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं, कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीनं मी आदरणीय सरांचं खूप खूप स्वागत करतो. हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतो आहे, ही व्याख्यानमाला ज्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही यशस्वीपणे आयोजित करू शकलो, ते या संबंध व्याख्यानमालेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर मंचावर स्थानापन्न आहेत. त्यासोबतच महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर हेही मंचावर उपस्थित आहेत. महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर हेही समोर स्थानापन्न आहेत. बहिशाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही बहिशाल शिक्षण मंडळ आहे, ज्याच्या प्रायोजितातून आपण ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ते आपल्या महाविद्यालयाचे, आपल्या या केंद्राचे केंद्र कार्यवाह आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर हेही मंचावर उपस्थित आहेत. मंचावरील सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतो. मंचासमोर विविध विभागात कार्यरत असणारे आमचे स्नेही प्राध्यापक आहेत. त्यासोबतच या व्याख्यानासाठी खास उपस्थित असणारे, ज्यांना व्यक्तिमत्व विकास या विषयामध्ये विशेष रुची आहे, असे सगळे व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी, या सर्वांचं मी पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीनं, संयोजन समितीच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्यांनी आपल्या शिक्षणाची सोय केली, ज्यांनी गोरगरीब, कष्टकरी, वंचित, उपेक्षित मुलांसाठी, मुलींसाठी, आदिवासी मुलामुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, वसतिगृहे काढली, कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीतील अग्रणी नेते, अर्थात महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पण करून कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कर्मवीरांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की आपण पुनश्च स्थानापन्न व्हावं. व्यक्तिमत्व विकास या विषयावरती आपल्या सगळ्यांना ज्यांचं खास मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे, आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्यांचे शब्द, ज्यांचं मार्गदर्शन भविष्यात मोलाचं ठरणार आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख, बहिशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर यांचं महाविद्यालयाच्या वतीनं यथोचित स्वागत होईल, सत्कार होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण आजचे व्याख्याते आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सरांचं यथोचित स्वागत करावं, आदरातिथ्य करावं. धन्यवाद. मी आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सरांना विनंती करतो की या व्याख्यानामागची, आजच्या कार्यक्रमामागची भूमिका अर्थात आपण प्रास्ताविक विशद करावं. आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला
आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांची बहिशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचं आज समारोपाचं सत्र आहे, तिसरं. त्यानिमित्ताने मंचावरती स्थानापन्न असलेले आजचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, आमचे सन्मित्र उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, पर्यवेक्षक ज्येष्ठ सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक रामप्रसाद वावड सर, समोर बसलेले आमचे सर्व सहकारी शिंदे मॅडम, स्वाती मॅडम, बागुल मॅडम, त्याचबरोबर कांबळे मॅडम, जावडे सर, सलमा मॅडम आणि बुवा सर, त्याचबरोबर आमचे सर्व विद्यार्थी, लाडके विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. डॉक्टर बाबासाहेब जयकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू होते. त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालते आणि शाळाबाह्य शिक्षण मिळावं यासाठी ही व्याख्यानमाला खास आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांचं एकूण व्यक्तिमत्व विकास घडावं, त्यांना वेगवेगळे वक्ते ऐकायला मिळावेत यासाठी ही व्याख्यानमाला चालते, हे आपण ऐकतो. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प प्राध्यापक बाजीराव अहिरे यांनी गुंफलेलं होतं. त्यानंतर काल प्राध्यापक हेमंत टिळे यांनी आपल्याला रायगड दर्शन स्लाईड शोच्या माध्यमातून घडवलेलं होतं. पहिल्या दिवशी आपण शहीद भगतसिंग यांचं जीवनचरित्र ऐकलेलं होतं. आपण इतिहासातल्या पात्रांवरती बरंच ऐकलं, पण मूळ विषय जो असतो की हे सगळी पात्रं आपण का ऐकायची असतात, तर ही ऐकल्यानंतर आपलंही व्यक्तिमत्व त्यांच्यासारखं विकसित व्हावं ही भूमिका असते. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा. म्हणून आपण हे चरित्र पाहतो आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकसित व्हावं ही अपेक्षा आपण व्यक्त करतो. त्याच अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मानसशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर आज आपल्याला व्यक्तिमत्व विकास या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठामध्ये मी काही काळ जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये फॅकल्टी म्हणून होतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. त्यामुळे विद्यापीठातले प्राध्यापक म्हटलं की महाविद्यालयातील प्राध्यापकांपेक्षा अधिक थोडे तज्ज्ञ असं एक त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा असतो. कारण तिथे महाविद्यालयांसारखी इतर सगळी जास्त कामं पूर्वी तरी नसायची, म्हणजे आता असतील विद्यापीठात कदाचित. तिथे त्यांचं अभ्यास, संशोधन हे कार्य चाललेलं असतं. त्यामुळे त्यांचा पुस्तकांशी जरा जास्त संबंध येतो महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तुलनेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. असे आदरणीय विश्वनाथ शिंदे सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि विद्यापीठातल्या प्राध्यापकांचं भाषण ऐकणं म्हणजे एक मोठी पर्वणी असते. तुमचं एकूण व्यक्तिमत्व विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मी आपला अधिकचा वेळ न घेता माझ्या या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा आदरणीय शिंदे सर आणि आपल्याला या कार्यक्रमाची प्रेरणा देणारे आपले प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, आमचे मित्र ठाकरे सर, तसेच मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानाची जी काही भूमिका आहे तुम्ही अगदी यथोचित शब्दांमध्ये मांडलेली आहे. तुमच्याप्रती पुनश्च धन्यवाद. आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर आपल्याशी संवाद साधणार आहेत, त्यासाठी आपण एकत्रित आलेलोच आहोत. तत्पूर्वी त्यांचा यथोचित परिचय इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना व्हावा या दृष्टिकोनातून मी डॉक्टर स्वाती सोनोने मॅडम यांना विनंती करतो की आदरणीय शिंदे सरांचा आपण परिचय आम्हा उपस्थितांना करून द्यावा. धन्यवाद सर. सन्माननीय विचारमंच आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी डॉक्टर VR शिंदे सरांचे शिक्षण MA MPhil PhD झालेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथे सर मानसशास्त्र विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत. यापूर्वी सर LVH कॉलेज पंचवटी नाशिक येथे मानसशास्त्र विभाग प्रमुख तसेच MPhil व PhD संशोधन केंद्राचे समन्वयक आणि संचालक म्हणून कार्यरत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सोलापूर विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठाच्या BOS सदस्य म्हणूनही सरांनी कार्य केलेले आहे. सरांनी मानसशास्त्र विषयावर 6 पुस्तके लिहिली असून संदर्भ ग्रंथांमध्ये 2 पुस्तके सहलेखक म्हणून सरांनी प्रकाशित केलेली आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा नामांकित नियतकालिकांमध्ये सरांचे अनेक संशोधनपर लेख प्रकाशित झालेले आहेत.
सरांनी अनेक विद्यार्थ्यांना PhD व MPhil पदवीसाठी मार्गदर्शन केले आहे. सर विविध शैक्षणिक संस्थांचे आजीवन सदस्य असून इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजी अँड मेंटल हेल्थचे संपादकीय सल्लागार देखील आहेत. सरांनी नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रायोजित मेजर व मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स पूर्ण केलेले आहेत. तर अशा बहुआयामी कार्याचा ठसा उमटविणाऱ्या माननीय डॉक्टर VR शिंदे सरांचे मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आदरणीय सरांचा यथोचित परिचय झालेला आहे, त्यामुळं तुमच्यात आणि सरांमध्ये मी अधिकचा वेळ घेणं या ठिकाणी योग्य नाही आहे. त्यामुळं मी आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सरांना थेट या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण जोरदार टाळ्यांनी सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. अच्छा, या बहिशाल शिक्षण मंडळच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आणि आदरणीय प्राचार्य भाऊसाहेब गमे सर, या कार्यक्रमाचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते डॉक्टर धनराज धनगर सर आणि महाविद्यालयातील इतर सर्व प्राचार्यगण आणि आपण समोर बसलेले सर्व लाडके प्रिय असे विद्यार्थी, तर खरोखरच मला आज एक वेगळा आनंद झालेला आहे या विद्यार्थ्यांच्या पुढे बोलत असताना आणि इथं आल्यानंतर. तर तो आनंद काय गमे सरांनाच माहीत, कारण मी महात्मा गांधी विद्या मंदिरच्या संस्थेमध्ये काम केलेला माणूस आणि माझ्या संस्थेतल्या कॉलेजमध्ये भाषण करायला येताना आनंद वाटतो. आता योगायोगाने माझं सिलेक्शन झालं विद्यापीठात आणि मला आपल्या संस्थेने परवानगी पण दिली, लीन दिली. इतकी मोठी संस्था असते, संस्थेचे अनेक अनंत उपकार असतात, ते शब्दात बोलण्यासारखे नसतात. हे या प्रसंगी मला आठवत आहे. आता तिकडे 10 वर्षे गेलो, नंतर इथं आता या निमित्तानं तुमच्या पुढे संवाद साधताना माझ्यातला प्राध्यापक सर म्हणाले की विद्यापीठातले प्राध्यापक फार वेगळे असतात. मलाही पूर्वी तसंच वाटायचं. पण तुम्हाला विद्यार्थ्यांना बोलायचं आहे की तुम्ही तरी माझ्यापेक्षा चांगले येवल्यामध्ये शिकलेले शिकत असलेले, मी तर एका खेडेगावात जिथं 1000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तिथं माझं हायस्कूल झालं आणि तिथून पंचवटी कॉलेजला आलो, LVS कॉलेजला आलो आणि तिथून माझं सिलेक्शन झालं. हा प्रवास बघितला तर फार आश्चर्याची गोष्ट आहे. आणि माझं सिलेक्शन विद्यापीठात झालं, सिलेक्शन झालं होतं माझं 10 लोकांच्या पुढे. आणि एका गावातला माणूससुद्धा एवढ्या उंचावर जाऊ शकतो, हा आत्मविश्वास तुम्ही आज या ठिकाणी घ्यायचा आहे. तुमच्यासाठी मी बोलणार आहे, तुमच्यासाठीच आलो. कारण नियोजन हे प्राचार्यांचं किंवा धनगर सरांचं, हे आपला विद्यार्थी कसा घडावा, व्यक्तिमत्व कसं विकसित करावं आणि तो उत्तरोत्तर जीवनामध्ये कसं प्रगमनशील व्हावं, कसा विकास करावा, हेच उद्देश कुणाही शिक्षकाचं असतं. आणि त्या अनुषंगानं मी तुमच्यापुढे बोलणार आहे. व्यक्तिमत्व विकास हा विषय मला दिलेला आहे, तेव्हा त्याच अनुषंगाने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेवढं काही मला बोलता येईल तेवढं मी बोलेन, साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. जास्त आकांडतांडव एकदम डेफिनेशन घेऊन किंवा काय असं नाही जायचं आहे. आपल्याला विषय समजला पाहिजे, बरोबर आहे नाही. तर तरुणांपुढे बोलत असताना विशेष आनंद वाटतो. तरुणांपुढच्या समस्या आहेत. तरुण कोण? ज्याच्यामध्ये तेजस्विता आहे, ज्याच्यामध्ये तपस्विता आहे, ज्याच्यामध्ये तन्मयता आहे, तो तरुण. जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सही सलामत पोहून जायला शिकतो, तो तरुण. ज्याच्यामध्ये साहस आहे, ज्याच्यामध्ये धैर्य आहे, ज्याच्यामध्ये संयम आहे, तो तरुण.
पण आजचा तरुण तर तुलनात्मक बोलू, खेती करने गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ने गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ने गया तो लांगा लूंगा और भक्ती करने तो उलटा टांगा, अशी अवस्था झाली की काय तरुणांची, असा विचार करायला पाहिजे. तरुण व्यवस्थितपणे विधायक दृष्टिकोनातून चाललेला आहे का विध्वंसक दृष्टिकोनातून चाललेला आहे? कारण मी तरुणापुढे बोलतोय म्हणून. मग मला तरुण ह्या तरुणापुढे व्यक्तिमत्व विकासाचं बोलत असताना काही गोष्टी सांगाव्याच लागतील. आपल्या व्यक्तिमत्वाला लागणारे किडे, आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे घटक वेगळे आणि आपल्या व्यक्तिमत्वाला किड्याप्रमाणे पोखरणारे काही असतात, ते पण आपण लक्षात घेतले पाहिजे. अहंकार आणि बिघडलेले संबंध हे दोन किंवा अनेक आहेत. त्यापैकी अहंकाराला आपण जाऊ, मीपणा, बरोबर. तेव्हा मी व्यक्तिमत्व म्हणजे काय हे जरा पुढे येतो, पण अगोदर मी समस्येकडे घेऊन जातो तुम्हाला. आपला व्यक्तिमत्व विकास पोठार्थी का जीवनार्थी, जीवनार्थी विकास का व्यक्तिमत्व विकास, फरक आहे. तेव्हा जीवनार्थी विकासासाठी काय करायला पाहिजे, व्यक्तिमत्व विकासासाठी काय करायला पाहिजे, ते समजण्याच्या अगोदर आपणाला व्यक्तिमत्व म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. पर्सनॅलिटी असं इंग्रजीत म्हणतात त्याला. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस. व्यक्तिमत्व विकास ही प्रक्रिया आहे, प्रक्रिया आहे. व्हॉट युअर टुडे वॉज नॉट यस्टरडे विल नॉट बी टुमॉरो. आज जे आहोत ते काल नव्हतं आणि आज जे आहोत ते उद्या नसणार. आपल्यात बदल होतो आहे. वी आर चेंजिंग, बिहेवियर इज चेंजिंग. वर्तन बदलत चाललंय. चाललं की नाही? नक्कीच. आपलं लहानपण आठवा, हसू येतं आपणाला, अरे काय होतो, काय झालं असं तू. ही प्रक्रिया आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस. आणि त्या प्रोसेसमध्ये भेटणारे जे घटक आहेत, येणाऱ्या अडीअडचणी किंवा मिळणारं प्रोत्साहन आणि प्रेरणा, या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या प्रोसेसमध्ये मग पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय, पर्सोना आणि पर्सनॅलिटी. पर्सोना हा शब्द तिथून तो ग्रीक शब्द आहे, त्याच्यातून पर्सनॅलिटी हा शब्द आलेला. आता पर्सोना म्हणजे काय की मुखवटा धारण केलेले लोक. आता तो आधी प्राचीन काळामध्ये नाटक करत असताना ते मुखवटा धारण करून करायचे बघा लोक. तर तो आपल्यामध्येच बसलेले काही लोक असतात, पण ते मुखवटा धारण ते लवकर समजत नाहीत आपल्याला. त्याला व्यक्तिमत्व म्हणायचं का? आता पर्सनॅलिटी आणि पर्सोनामध्ये जरा एक तुम्हाला समजेल असं उदाहरण सांगतो. करंजी, दिवाळीला करंजी करतो ना आपण. करंजी, खेड्यातली करंजी, शहरातली करंजी, हां, आता ग्रामीण भागातली करंजी आणि शहरातल्या श्रीमंत घरातल्या माणसाची गृहिणीने केलेली करंजी. ती एकदम नाजूक, फुगीर, सुंदर असते की नाही. आणि असं दाबून बघितलं, फुस, तो पर्सोना. आणि खेड्यातली करंजी बघा, तुम्ही बघितली खेडेगावात कधी गेले? तुम्ही खेड्यातलेच आहात, पण आपल्या आईने केलेली ओबडधोबड, पण तो टच भरलेली, आणि तोंडात टाकल्यानंतर एकदम तोंड भरून येतं. आता त्यामध्ये जे काही हे असतात, काय काजू किसमिस सगळं जे काही पदार्थ असतात, ते सगळे आपल्या व्यक्तिमत्वाला पूरक असे पौष्टिक गुण आहेत. ते आपण बघितलं पाहिजे. ती ओबडधोबड परंतु वेळ येईल तेव्हा पुढे येणारी ती पर्सनॅलिटी.
हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. आता सिगमंड फ्राईड, ॲडलर, युंग, एरिक्सन, बापरे किती. आज तुम्ही एवढंच ऐकायचं फक्त. व्यक्तिमत्व काय आहे, सिगमंड फ्राईड वगैरे जरा बाजूला ठेवू आपण. फक्त ते आहेत, त्या लोकांनी खूप काम केलेलं आहे. तुम्ही सायकॉलॉजी शिकत असेल तर त्यांना हे मानसशास्त्रज्ञ वाचावंच लागेल, तेव्हा पर्सनॅलिटी म्हणजे काय कळणार आहे. ह्या सगळ्या 10, 12, 15, 20 पर्सनॅलिटी सायकॉलॉजीचा विचार केला तर आपल्याला वेळ तरी भेटणार आहे का? बरोबर. तेव्हा या लोकांनी व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व विकासाबद्दल भरीव पुस्तकं लिहिली, संशोधन केलेलं आहे. मग या सगळ्यांनी थोडक्यात मग व्यक्तिमत्वाकडे येताना, व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? बाह्याकर्षण की अंतरारक्षण आकर्षण? बाह्याकर्षण म्हणजे वरून दिसायला सुंदर, उन्नत उरोज, देखना, स्मार्ट, हे याला व्यक्तिमत्व म्हणतात का? दिसायला सुंदर म्हणजे व्यक्तिमत्व का? बाह्याकर्षण म्हणजे व्यक्तिमत्व का? नाना रत्ने आभूषणे शरीर शृंगारले, विवेके विचारे अंतर संचारिले. काय समजलं? नाना रत्ने आभूषणे शरीर शृंगारले, विवेके विचारे अंतर संचारिले. आता वरून दिसायला जे सुंदर आहे ते व्यक्तिमत्व नाही. मग आपल्या आत काय? कधी पाहिलं? हे शरीर म्हटल्यानंतर फक्त काय येतं? नाक सुंदर, कान, डोळे, केस वगैरे वगैरे, बरोबर. एवढं दिसतं. जर विचार करत गेलो तर तुम्हाला पुढेही कळतं. परंतु बाह्याकर्षण म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे. तर आपल्या आत काय आहे? काय? कधी पाहिलं? सावकाश बोलेल मी. मला फक्त 1 किंवा 2 व्याख्यानातले 2 शब्द जरी कळाले तरी मला आनंद घेऊन जाणार आहे. मी जडजंबाल भाषेत बोलल्यानंतर ते नाही कळालं त्यालाही काही अर्थ नाही. आपल्या काय असतं? काही विचार केलाय कधी? जे गुण आहेत ते दिसतात. मन दिसतं, बुद्धी दिसते, प्रज्ञा दिसते, सर्जनशीलता दिसते, आत्मा दिसतो? नाही दिसत. मग या सगळ्या गोष्टींना, मनाला, बुद्धीला, विचाराला समजून घ्यायचं आहे आणि त्याला आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग बघू आपण ते काय पुढे हळूहळू. अगोदर मला तुम्हाला हे सांगू द्या, अनेक गुणांचा संघात समुच्चय संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. कळलं? अनेक गुणांचा संघात समुच्चय म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे कमीत कमी 5, 6, 7, 10 असे गुण आपल्या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये असतात. तर इंग्लिश डिक्शनरी घ्या, किती विशेषणं आहेत. ते सगळे विशेषण लक्षणच आहेत, गुणच आहेत. परंतु त्यातून त्या सगळ्या विशेषणाच्या आधारे व्यक्तिमत्व समजायला सोपं आहे का? नाही, अवघड आहे. तेव्हा मानसशास्त्रज्ञ या सगळ्या फॅक्टर ॲनालिसिस च्या साह्यानं या गुणांना चाळणी लावली, गाळलं. ते अनावश्यक गुण गेले आणि आवश्यक 5 ते 10 असे गुण राहिले. आणि त्या गुणांचा अभ्यास म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास. आता कोणते गुण? आता बघा, 2 व्यक्ती घ्या, 2 टीचर घ्या, 2 राजकारणी घ्या, 2 मित्र घ्या. कल्पनेत राहा आणि विचार करा की 2 मित्र ते सारखे असतात का? नाही. तर 2 कर्ण घ्या, अर्जुन घ्या. अर्जुन म्हणल्यानंतर अर्जुनाचं समर्पण हा गुण आहे.
बरोबर. त्याने सगळंच देवाला देऊन टाकलं होतं, म्हणून अर्जुन मोठा. कर्ण म्हणल्या कर्णाचा दानशूरपणा हा गुण आहे, तो मोठा गुण आहे. ते लेबल लागलं. दानशूरपणामुळे कर्ण मोठा दिसतो, समर्पणामुळे अर्जुन मोठा दिसतो. किंवा एखादा पुजारी घ्या, गावाशेजारी असलेला कुठला तरी मंदिरातला पुजारी, त्याला आपण काय म्हणतो? काय पुजारी? कमिटेड, काय बांधिलकीचा पुजारी. बांधिलकी हा गुण कुणी लावला? आपणच लावला. का लावला? त्याच्या सातत्याने त्यांनी केलेली ती सेवा बघून लोकांनी त्याला लेबल लावलं, अरे बांधिलकीचा पुजारी, दररोज नियमाने करतो. बरोबर. तेव्हा हे असे गुण येतात, ते कुठून येतात? त्याचा स्रोत कुठं आहे आणि ते कुठे चिकटून बसतात? केला विचार? सूक्ष्म अभ्यास आहे हा. चिकटून बसतात, आपल्या मनाला चिकटून बसतात, आपल्या आत्म्याला चिकटून बसतात. पण ते आत्मसात केले पाहिजे. मग येतात कुठून? एकतर अनुवंशिकपणाने येतात. जसे आपले आई वडील, तसा अनुवंश आहे ना, तसे ते 50% गुण आपल्या आईवडिलाकडून येतात आणि 50% गुण अशा वातावरणातून येतात. जसं की सरांनी हे आयोजन केले, महाविद्यालय वातावरण आहे, त्या वातावरणातलाही परिणाम आणि अनुवंशिकताचाही परिणाम, दोन्हींच्या समन्वयातून आपलं व्यक्तिमत्व आकार घेत असतं, साकार घेत असतं. आल्पोर्टने व्याख्या केली, ती इंग्रजीत सांगतो, तुम्हाला डोक्यावरून जाऊ देऊ नका, पण एक सांगतो तेच. पर्सनॅलिटी इज अ डायनॅमिक ऑर्गनायझेशन विदिन अन इंडिव्हिज्युअल ऑफ दोज सायकोफिजिकल सिस्टम दॅट डिटरमाइन्स वन्स थॉट, बिहेवियर अँड ॲक्शन. म्हणजे व्यक्तिमत्वातले हे जे गुण आहे, गुणांचं संघटन साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं. गुणांचं संघटन आणि ते आत्मसात करायचं आहे आपल्याला. आता हे गुण सांगितले तुम्ही 1-2 उदाहरणांनी. राजकारणी 2 पुरुष घ्या, शरद पवार घ्या, अटल बिहारी वाजपेयी घ्या, किंवा कोणी घ्या, तुमच्या आवडीचे कोणी 2 मित्र म्हणाल, भेटले की ते वेगळे दिसतात, कारण त्याचे गुण वेगळे आहेत. अटल बिहारी वाजपेयी म्हटल्यानंतर कवी मनाचा, उत्तम देशभक्त, आणि शरद पवार म्हटल्यानंतर एक मुत्सद्दी राजकारणी, संघटक, उत्तम संघटक, असं व्यक्तिमत्व येतं की नाही, उभारतं की नाही. तेव्हा कोणताही कवी घ्या, कोणताही लेखक घ्या, कोणतीही शास्त्रज्ञ घ्या, कोणताही व्यक्ती घ्या, त्याच्यामध्ये एक वेगळं दिसतं आपल्याला. ते व्यक्तिमत्व आहे. विशेष म्हणजे मी सांगतोय काय की गुणांच्या संघटनाला व्यक्तिमत्व म्हणतात. मग हे गुण येतात कुठून, कोणते, आणि त्याचा विचार कसा करायचा. पुन्हा आता काही गुणाबद्दल 1-2-3 उदाहरणं देतो तुम्हाला की कोणते गुण. आता दुर्बळ गुण, सबल गुण असे असतात. प्रामाणिकपणा, जबाबदारी, सचोटी, विनम्रता, नम्रता, सातत्य, बरोबर आहे की नाही, हे सगळे गुण आहेत. तेव्हा अस्मिता हा एक गुण आहे, कृतज्ञता हा एक गुण आहे, तेजस्विता हा एक गुण आहे, भावमयता हा एक गुण आहे, समर्पण हा एक गुण आहे, अयाचकता हा एक गुण आहे, बरोबर आहे की नाही. तेव्हा मग हे गुण येतात कुठून? येतात संस्कारातून, येतात वातावरणातून, येतात अनुवंशिकरित्या येतात. त्याला ते समजून घ्यायचं आहे, वाढवायचं आहे. कृतज्ञता म्हणजे काय? प्रिडॉमिनंट एक गुण आहे जो आपल्या व्यक्तिमत्वाचा, तो कृतज्ञता आहे. मग आपण नंतर विचार करायचा की माझ्यामध्ये कोणते गुण आहेत. मी हे उदाहरणादाखल तुम्हाला सांगतोय, बरोबर आहे की नाही.
दिसायला सुंदर म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे. आणि पी हळद आणि हो गुरी हे असं नाही आहे, किंवा व्यक्तिमत्व विकास ही झटपट रंगारी अशी प्रक्रिया नाही आहे, तर ती सातत्याने घडून येणारी प्रक्रिया आहे. मग हे कृतज्ञता हा एक गुण घेऊ आपण, की जो आपल्या प्रत्येक माणसामध्ये, व्यक्तीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. केलेल्या उपकाराची आणि आपल्यावर केलेल्या प्रेमाची आठवण म्हणजे कृतज्ञता. आईवडिलाची कृतज्ञता, गुरुजनांची कृतज्ञता, निसर्गाची कृतज्ञता, देशाची कृतज्ञता, देशाभिमान आहे की नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्टला आपण देशाभिमान दाखवतो. या रस्त्याने आमचे स्वातंत्र्यवीर गेले, मलाही तसं जायचं आहे, ही कृतज्ञता भाव त्या दिवशी उत्कट होतो. नमत शांताय तेजसी, याला कृतज्ञता म्हणतात. हे सगळे कृतज्ञता. जर कृतज्ञता नाही दाखवली तर काय होईल? कृतज्ञ होऊ. मग कृतज्ञ व्हायचं नाही, आपणाला कृतज्ञ राहायचं आहे. बरोबर. नंतर आपण अस्मिता घेऊ. सेल्फ एस्टीम इंग्रजीत म्हणतात त्याला, सेल्फ एस्टीम, अस्मिता. लोळ मी तेजाचा, छावा मी चैतन्याचा, म्हणजे अस्मिता. मी म्हणजे कोण? मी छावा आहे, छावा. लोळ आहे, लोळ. मी करू शकतो, बनवू शकतो, बदलू शकतो. आय कॅन डू, ही अस्मिता. बरोबर. ही अस्मिता जागृत झाली का आपल्यामध्ये, किंवा करायची आहे? मी होऊ शकतो, बनवू शकतो, करू शकतो. पण अस्मिता जर नष्ट झाली तर काय? अस्मिता नष्ट झाली तर व्यक्तिमत्व विकास पावत नाही, विकसित होत नाही, कोमेजून जातं. आय एम द ग्रेट बट अदर्स आर नॉट स्मॉल. मी मोठा आहे, दुसरे छोटे नाहीत, ही भावना म्हणजे अस्मिता. माझ्यामधला मी, ती अस्मिता. पण मीला मीपणा चिकटला, अहंकार आलाच. अहंकाराची गोष्ट सांगता सांगता विसरलो मी, नंतर सांगेन कधीतरी. आता मी पाहिजे, अस्मितेतला मी असावा की नसावा? असायला पाहिजे. पण मीला मीपणा चिकटला की आमगंड आला, अहंकार आला. युगे 28 काय ऐकलं, युगे 28 विटेवरी उभा म्हणतो ना आपण. भक्त पुंडलिकाची ही गोष्ट आहे. ते आपल्या आईवडिलांची सेवा करत होते, मशगूर होते, देवपरायण होते, आणि देव साक्षात भेटायला आला. आणि काय म्हणतात, पुंडलिक थांब, देवा मला वेळ नाही, तिथेच थांब दरवाजात. आणि ती वीट घेतली आणि वीट टाकली, इथंच उभा. का असं का केलं त्यांनी? कारण तू देवा अजून जरी अधिक जवळ माझ्या आला तर तुझ्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी होईल आणि माझी किंमत कमी होईल. माझा जो अहम आहे तेवढा जेवढा आहे तेवढाच राहू दे, आणि तुझ्यात आणि माझ्या जे योग्य अंतर आहे ते असलं तरच मी जिवंत राहणार आहे आणि तुलाही मान सन्मान राहणार आहे. हा अहम. एक फूल विहिरीतलं सुंदर असतं आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असतं, आणि ते बघून टकमक टकमक माझ्यासारखा सुंदर या जगात कुणी नाही असं त्याला वाटतं. कारण त्याने जगच बघितलेलं नसतं. हे जग बघितल्यानंतर तो सुंदर आहे का नाही हे कळतं. ते बघितलं नसतो, त्याचा अहमपणा चिकटलेला असतो. मी असावा, कारण कोणीही यावं आणि टिकली मारून जावं असं चालत नाही ना. टिकली मारायला सुद्धा चान्स दिला पाहिजे, द्यायला नको, अंतर ठेवलं पाहिजे. मीपणा आला की, अहंकार आला की व्यक्तिमत्वाला धक्का पोहोचतो. अहंकाराची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला अस्मिता समजावून सांगतोय.
अस्मितेमध्ये हे सगळं आत्मविश्वास, आत्मनिर्भरपणा, आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ कॉन्फिडन्स, ह्या गोष्टी सेल्फ एस्टीममध्ये, अस्मितेमध्ये आहे. ते आपण समजलं पाहिजे. अहंकाराचा वारा लागता कामा नये, मीपणाचा वारा लागता कामा नये, चिकटता कामा नये. तेव्हा एक कंदील असतं, कंदील माहिती आहे आपल्याला, त्या कंदिलामध्ये वात असते आणि तो प्रकाश चमचम चमकतो आणि तो गर्वानं म्हणतो की माझ्यामुळे, तरी वात म्हणते हा प्रकाश माझ्यामुळे आहे. गर्वाने फुलते आणि मग त्यानंतर ते काचेलाही गर्व चढतो. अरे तू काय एवढी फुशाकी मारते, मी तर तुला बांधून ठेवलेलं आहे. वातीला काच म्हणते. दोघांचं भांडण आणि तेवढ्यात तिसरा सांगाडा फुलून उठतो. काय भांडण करता तुम्ही दोघे जणी, मी तर सांगाड्याने बांधून ठेवलेलं आहे, म्हणून तरी हा प्रकाश आहे किंवा तुम्ही आहात. ह्या तिघांचं भांडण चालू असताना हळूहळू हळूहळू त्या कंदिलातलं रॉकेल रूपी इंधन जे आहे, चैतन्य रूपी इंधन जे आहे, कमी 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 व्हायला लागतं आणि ती वात अशी छोटी छोटी प्रकाश मंद 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 होतं. आणि त्यांना मग तिघा चौघांनाही कळतं की अरे बंद बंद बंद, आता काय करायचं. हा अहंकार माणसाच्या व्यक्तिमत्वाला एक सुरुंग लागत असतो. तेव्हा अस्मितेचंही उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. अस्मितेचं मग आणखी मग मी अस्मिता जागृत करणारे लोक कोण आहेत की नाही, केला विचार. लोळ मी तेजाचा, छावा मी चैतन्याचा, मी म्हणाल ना आत्ता, मी हे आहे, लोळ आहे, तेज आहे, तेजस्विता, अस्मिता, मी करू शकतो म्हणणारे तुमचे गुरु असतात, म्हणणारे तुमचे आईवडील असतात, बरोबर. तेव्हा एकदा काय झालं, सिंहाच्या वनामध्ये एक मेंढराचं कळप जो होतं, जे घेऊन गेलेला होता, त्या मेंढराबरोबर मेंढरांच्यामध्ये सिंहीण एकदा त्या बागेमध्ये आली आणि त्या सिंहीणीचे 2 बछडे त्या मेंढ्याच्या कळपामध्ये सामील झाले आणि ते मेंढ्याच्या कळपामध्ये येऊन काही दिवसांनी मेंढर झाले. म्या व्या 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 करायला लागले. सिंहीण इकडे तिकडे शोधली पण सापडले नाही. मग काय करावं, 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेला, 3 वर्ष गेला आणि मग नंतर एकदा ती सिंहीण तशी जंगलामध्ये आली होती. मग त्याला हे मेंढराच्या कळपातले 2 आपले बछडे दिसले. आनंद झाला आईला. सापडलेल्या मुलाला पाहिल्यानंतर जसा आनंद होतो, जत्रेत हरवलेल्या मुलाला पाहिल्यानंतर आनंद होतो, तसं तिला झाला. आणि मग ती पकडते, ते पुढे पळतंय, तो पुढे, हा मागं, तो पुढे, बदललंय कार्ट. तेव्हा ती त्या सिंहाच्या पिलाला, आयाळाला पकडते आणि पाण्याच्या ठिकाणी, विहिरीच्या ठिकाणी घेऊन जाते. आता हे बघ, तुझं तोंड जरा प्रतिबिंब बघ, बघ माझ्यासारखा दिसतो ना तू, आयाळ आहे, माझ्यासारखा दिसतो तू सिंहाचा छावा आहेस, तू सिंहाच्या कुळातला आहेस, असं म्हणणारी ती. हां मी या तुझ्यासारखाच आहे, दिसतोय, मग माझ्यासारखं डरकाळी बोल, हां मग मी सिंहाचा आहे. सीतेच्या शोधामध्ये असताना हनुमान तिथं चिंताग्रस्त असं बसलेले असतात. जांबवंत त्याचा गुरु म्हणतो, हे पण पुत्र हनुमाना, तू असा का बसला, घे उडी. हे 2 शब्द पाहिजे होते आणि हनुमानाने उडी घेतली. अस्मिता जागृत झाली. जागृत करणारे गुरु असतात आणि त्या गुरुपुढे पण आपण आपला एक विशिष्ट डोळा ठेवून आत्मसात करायचं असतं. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा जो गुण आहे तो भावमयता. आपलं जीवन हे जवळजवळ 75% भावमयतेने व्यापलेलं आहे. कुठेही बुद्धीवर नंतर वेळ मिळाला तर. तेव्हा माझी भावना ओळखणे, भावना अनेक आहेत, सकारात्मक, नकारात्मक, राग, द्वेष, मद, मत्सर, आशा, आनंद, प्रेम. काय आशा, आनंद, प्रेम पाहिजे ना.
भावमयता म्हणजे काय की माझी भावना मी ओळखणे आणि संबंधिताचीही भावना ओळखणे आणि माझीही पुष्ट करणे आणि संबंधिताचीही पुष्ट करणे, याला भावमयता म्हणतात. कळलं? गोष्टी रूपात सांगतो तुम्हाला. कुंती पांडवाला घेऊन वनात एका ठिकाणी थांबली होती, एका ब्राह्मणाच्या घरी. आणि खोलीत तिकडं होते ते, आणि ते ब्राह्मण दुसऱ्या खोलीत होते. आणि बकासुराची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, शब्द माहिती आहे. त्या गावामध्ये बकासुराने सुळसुळाट मांडलेला होता. दररोज एक गाडीभर अन्न आणि एक माणूस खायला लागत असे. त्यावेळेस त्या गरीब ब्राह्मण कुटुंबावर वेळ आलेली होती. आणि मग तिथं ते वडील जे होते ते म्हणाले की मी आता जातो, गाडीवर अन्न घेऊन मी जातो. आईला म्हणाले तू राहा, बायकोला म्हणाले तू राहा. बायको म्हणाली नाही, तुम्ही पोशिंदे आहात, मी जातो, मी जाते. आई म्हणाली तुम्ही पोशिंदे आहात, नाही मायेममतेची गरज लागते, तू राहा, मी जातो. तेव्हा तुमच्यासारखी कन्या ती संभाषण ऐकली आणि म्हणाली मी जाते, कारण मी दुहित आहे, दुसऱ्या घरचं धन आहे, मी जाते. तिघांचं हे चाललंय, मी जाते, मरणाला मी जाते. आणि मुलगा तरुण याच्यासारखा आला पुढे, कोणी जाणार नाही, आई जाणार नाही, वडील जाणार नाही, बहीण जाणार नाही, मी जातो कारण मी मुलगा आहे. हा संवाद ऐकत असताना कुंती एकदम पुढे आली. तुमच्यापैकी कुणीही जाणार नाही, माझा भीम पांडव जाईल. गोष्ट इथं संपते. काय ऐकलं तुम्ही? हे याला भावमयता म्हणतात, यालाच भावना म्हणतात. आणि व्यक्तिमत्वाला पोषक असा एक घटक आहे. भावनेशिवाय आपण जगू शकत नाही दररोज. जसं जेवणात मिठाचं स्थान आहे, तसं जीवनात भावनेचं स्थान आहे. भावना आहेतच, त्या पुष्ट केल्या पाहिजे. भावना जेवढ्या पुष्ट करू तेवढी आपली बुद्धी स्थिर राहते. नाहीतर विकोपाला कधी जाईल काही सांगता येत नाही. भावना जे म्हणतो हे उदाहरण भावमयतेचं सांगितलं. आपल्या जीवनामध्ये आपण ह्या जपायचे असतात. भावमयता, समर्पण, तेजस्विता एक गुण आहे. तेजस्विता गुण आहे. मी हीन नाही, दीन नाही, लाचार नाही, मी बापुडा नाही. मी हीन नाही, दीन नाही, बापुडा नाही, मी करणाऱ्यापैकी आहे. तेजस्विता. 1 रुपया जरी पडला तरी पटकन उचलतो का नाही? रस्त्यावर पडला तर एकदम असं कोणी बघितलं खिशाला घालतो, ही तेजस्विता आहे. टेबला घालून घेतोच की नाही, ही तेजस्विता आहे. नाही मला हिंमत लागते, ही तेजस्वितीमधून येते. नचिकेताची गोष्ट मला माहिती आहे. शब्द तरी ऐकला, नचिकेता. एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला नचिकेता होता. वजस्रवस नावाचा ऋषी त्याचा पुत्र नचिकेता होता. आणि आपण चांगलं तेजस्वी जगायचं वगैरे अशी शिकवण होती. आणि असं शिळं काही किंवा जुनं काही जे आहे ते काही वापरायचं नाही अशी ती शिकवण होती वडिलाची. आणि एके दिवशी आश्रमामध्ये वजस्रव ऋषी आपल्या भाकड गाई दान करत होते. आणि तेजस्वीची नचिकेता पुढे आला आणि म्हणाला, बाबा हे काय करता तुम्ही? तुम्ही तर मला सांगितलं की असं जुनं काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही, दान करा. दानामध्ये असं काही जे निरुपयोगी आहे ते द्यायचं नसतं आणि तुम्ही गाया देता. मग ते आवडलं नाही नचिकेताला. प्रिय व्यक्तीचं दान द्यायचं असतं. मी तुमचा प्रिय आहे ना, मग माझं दान द्या कुणाला. ते म्हणाले तुझं दान दिलं यमाला. तो गेला यमाच्या दरबारी आणि तिथं 3 दिवस यम बाहेर गेलेले होते. पत्नी तिनं तिचं स्वागत केलं नाही नचिकेताचं. 3 दिवस उपाशी. 3 दिवसानंतर यम आले. दरवाज्यात बसलेला पाहून तेजस्वी, रूपवान, ओजस्वी, स्वाभिमानी, पराक्रमी, धैर्यशील असा नचिकेता पाहून प्रसन्न झाले.
अगोदर म्हणाले जाऊ दे, माझ्या बायकोनं तुला जेवायला दिलं नाही, स्वागत केलं नाही, आगत स्वागत केलं नाही, मी तुला आता काय मागशील ते देईन. मग तू म्हणाला हे घे संपत्ती, हे घे पैसे, हे घे वैभव. मग काय म्हणाला असेल नचिकेता, काय करू हे संपत्ती घेऊन, काय करू हे पैसे घेऊन, काय त्याचा उपयोग. द्यायचंच असेल तर मला आत्मज्ञान द्या, द्यायचं असेल तर मला अग्नीचं दान द्या, आत्मज्ञान द्या, आणि मी ते आत्मज्ञान घेईन, मृत्यू लोकामध्ये जाईन आणि हार्ट टू हार्ट घरापर्यंत पोहोचेन आणि तुमचं दिलेलं ज्ञान लोकांना शहाणा करून सोडेन, लोकांपर्यंत पोहोचेन. मग त्या संपत्तीचा मला उपयोग काय? आत्मज्ञानाचा हा उपयोग आहे. असा तेजस्वी नचिकेता, तेजस्वीता हा गुण आहे. अयाचक, फुकटचं घ्यायचं नाही, मिळालं की घेतो. अरे फुकटचं नाही म्हणायला हिंमत लागते, संयम लागतो. नाही म्हणायला हिंमत लागते का? फुकटचं तुमचं तिचं काहीच नाही तर कसं काय घेता तुम्ही? पण नाही म्हणायला हिंमत मग कुठून येते हा माझा पहिला सवाल आहे. अयाचकता, समर्पण. अर्जुनाचं समर्पण काय? समर्पण काय अर्थ आहे त्याचा? कृष्णाला त्यांनी सगळं सांगितलं, हे माझं मन, माझी बुद्धी, माझं सगळं हे तुला समर्पित, माझं काहीच नाहीये. आणि शेवटी काहीच नसतं, आपल्या मृत्यूनंतर काहीच नसतं, फक्त असतं आपलं मन, आपला आत्मा, आपला अहंकार आणि आपलं चैतन्य. ह्या 3-4 गोष्टीच घेऊन आपण जातो, सगळं इथंच ठेवून जातो, हे लक्षात ठेवा. तर आता विषय आहे ह्या सगळ्या गुणांचा. मी थोडं उदाहरणाने सांगितलं मुलांना. हे गुण म्हणजे काय? गुणाचं संघटन. हे जे गुण म्हणजे काय? आपल्या दररोजच्या जीवनात येणारं जे सातत्य, एका विशिष्ट गोष्टीमुळे ते सातत्यातून त्यातून आपला गुण तयार होतो. हे सगळे गुण, तेजस्विता किंवा काय अस्मिता वगैरे वगैरे, हे सगळे प्रीडॉमिनंट गुण असतात आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. आता मग मला सांगा तुम्ही, हे गुण काय करतात? काय काम आहे गुणांचं? गुणांचं काम? अरे सर विचारलं गुणांचं काम. हो, गुणांचं काम. ते तरी तुम्हाला मोठं करतात. दीज आर द ट्रेड विच आर डायनॅमिक. तेच गतिशील आहेत, आपल्या वर्तनाला तेच दिशा देतात. मार्गदर्शन करण्याचं काम ते गुणच करतात, दिशा देण्याचं काम ते गुणच करत असतात. आपल्या व्यक्तित्वाला आकार देण्याचं काम, दिशा देण्याचं काम हे गुण करत असतात. म्हणून ते फार मोठे गुण आहे. तेव्हा युंग नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. व्हॉट यू आर टुडे, तुम्ही जे आज आहात ते विच आर यू आर हिअर बिकॉज ऑफ युअर अँसेस्ट्रल पास्ट. आपल्यामध्ये जे आज गुण आहेत ना, ते आपल्या आईवडिलाचे जरी आपण म्हणत असलो अनुवंशिकरित्या, परंतु 5-5 पिढ्यातून आलेले ते गुण आहेत. 5-5 पिढ्यातून आलेले ते गुण. 7 जन्म घ्यावा लागतो म्हणतो की नाही आपण. उदाहरण देतो, उदाहरण जरा डोक्यावर जातं, उदाहरण नाही देतो म्हणजे पटेल असं वाटतं मला. राजा दिलीप, त्याचा मुलगा रघु, रघुचा मुलगा आजचा मुलगा दशरथ, आणि 5व्या पिढीत राम. म्हणजे राजे महाराजा रघुराजा दानशूर होते की नाही. हे वंशावळ अशी होती मित्रांनो. ओय राजे, वंशावळ सांगतो तुला, ही वंशावळ अशी होती. एक से बडके महापराक्रमी दानशूर असे ते राजे होते. म्हणून 5व्या पिढीत राम जन्माला आले. म्हणून युंग जे म्हणतो ते सत्य म्हणतो. आपले गुण हे अनुवंशिक आहेत. त्याला वातावरणाचा लेप मिळाला की ते पुन्हा प्रिडॉमिनंट होतात, दिशा देतात, कृतीप्रवण करतात, आपल्याला ॲक्टिव्ह करत असतात, देहाकडे घेऊन जात असतात. असे अनेक गुण. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला आकार मिळत असतो. आणखी मग या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे गुण मी तुम्हाला सांगितलं अनुवंशिक गुण असतात.
आपले आईवडील जसे असतील तसे आपण, जशी दिशा, आपलं कुटुंब. व्यक्तिमत्वाचा खरा पाया म्हणजे आपलं कुटुंब. कुटुंबाला ध्येय असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट कुटुंबात जर असते तर ती म्हणजे माया आणि प्रेमळपणा. बघा, कुटुंबाशिवाय आपण राहू शकत नाही. आईचं प्रेम, माया पाहिजे का नाही. आणि त्यानंतर मग आपला सामाजिक विकास, आध्यात्मिक विकास, भावनिक विकास, ह्या सगळ्याला मिळून आपला व्यक्तिमत्व विकासाचा भाग म्हणतो. जीवनार्थी विकास जर करायचा असेल तर भावनिकदृष्ट्या आपण पुष्ट पाहिजे, सामाजिकदृष्ट्या आपण पुष्ट पाहिजे, कौटुंबिकदृष्ट्या आपण पुष्ट पाहिजे, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आपण पुष्ट पाहिजे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा पुष्ट पाहिजे, नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा पुष्ट पाहिजे. नीतिमत्ता, नैतिकता, आला का गुण? रामराज्य होतं म्हणतो ना आपण, रामाचं आठवण, रामराज्य. तुम्हाला माहिती आहे रामराज्य म्हणजे नेमकं काय? कशासाठी आला शब्द? अहो, ते अष्टप्रधान मंडळ होतं, अमात्य, ते नियंत्रण करणारे घटक होते. अमात्य नियंत्रण करण्याचं, सत्ता नियंत्रण करण्याचं, त्याच्यावर राजसत्ता होती, राजा राम. आणि राजावर नियंत्रण ठेवणारा एक गड अष्टमंडळ, त्याच्यामध्ये वशिष्ठ नावाचे ऋषी हे प्रमुख होते. आणि राजा चुकला, राम चुकला तर वशिष्ठ आज्ञा करत असेल. आणि त्याच्याही नंतर वशिष्ठ चुकले तर कोण? कारण त्या काळी रामराज्यामध्ये प्रत्येक घरातील माणसामध्ये नैतिक मूल्ये इतकी प्रचंड फुललेली होती की ते सुद्धा चुकल्यानंतर बोट दाखवू शकत होती आणि वशिष्ठांना सुद्धा ते मान्य करावं लागत होतं. असं ते रामराज्य. नैतिकता, योग्यतेचा विचार, योग्य काय, अयोग्य काय, वाईट काय, चांगलं काय, याचा विचार करणं म्हणजे नैतिकतेचा विचार करणं. ह्या अशा अनेक गोष्टी. मग मन, हे सगळं आहे. आता मी म्हणालो ना तुम्हाला, थोडंसं विचार करू. तुमचं कंटाळा येत नसेल तर मी बोलू शकतो, पण तुमचं मनधरणी करूनच मी पुढे जातो. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकले फेरी येतं पिकावर. बरोबर आहे की नाही? अरे मन चंचल आहे, स्थितप्रज्ञ अर्जुनासारखं पाहिजे, स्थिरबुद्धीचा पाहिजे. बरोबर आहे की नाही? मनाला कंट्रोल करणं फार अवघड गोष्ट आहे. इथं होतं, आत्ता गेला बाहेर, गेला रशियात गेला, अमेरिकेत आलं, पटकन इथं आलं. पंचपक्वान इथे ठेवलेले आहेत समोर, नजर गेली वासना, विषय, इंद्रिये, काय सांगावं तुम्हाला. मन, इंद्रिये, वासना. वासनाला कंट्रोल करणं किती अवघड आहे की नाही? नक्कीच अवघड आहे. तेव्हा वासना मनात आले की इंद्रिय आपल्याला तिकडे घेऊन जातात आणि त्याच्या मागे मन पळतं. आणि एकदा मन पळलं की बुद्धी त्याच्या मागे जाते. आणि आत्मा एकदम जो काही आहे, जो शक्ती आहे, चिकटलेली शक्ती आपल्यामध्ये, तोही अस्वस्थ होतो. तेव्हा हे सगळं मग मनाला सुसंस्कारित किंवा मनाला प्रशिक्षण देणारी अशी जागा आहे का, ती आपण शोधली का, किंवा काय? तुम्हाला म्हणायचं, डोक्यावर जाऊ देत नाही, मी तुम्हाला विचारतो. मनाला जर मन एवढं प्रगमनशील, पॉवरफुल, सेन्सिटिव्ह जर असेल, संवेदनशील आहे ना, मुंगीच्या पावलाचा आवाज सुद्धा आपल्या कानावर आला पाहिजे, तेव्हा आपण ते प्रगमनशील किंवा संवेदनशील मन आहे असं म्हणतो. गालावर गुलाबाचं किंवा काय फुलपाखराचं पंख पडलेलं असताना सुद्धा ते जाणीव झाली पाहिजे, तेव्हा ते संवेदनशील. पण बोथट झालेल्या मनाला काय करायचं? तर ट्रेनिंग देण्याची जागा शोधा. महाविद्यालयातलं प्रशिक्षण,
किंवा एखादा संप्रदाय, एखादा काय 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 ही जागा आहे, किंवा महापुरुष वक्ते, ती जागा दाखवतात. ती शोधली पाहिजे, तिथं सातत्यानं बसलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. सर आता त्याच्या ओळखीमध्ये म्हणत होते, चरित्र वाचली का आपण? विवेकानंदाचं चरित्र वाचलं, टिळकांचं वाचलं का? आपल्या मातीत काय ते पाहिलं का? आपलं रामायण बघितलं का? आपलं महाभारत बघितलं का? आणखी काय सत्याचा शोध महात्मा गांधीचा वाचला काय? किती पुस्तकं सांगावं तुम्हाला. किंवा महाभारत रामायणासारखी ही काव्य आहेत ना, ते जीवनार्थी जीवन देणारी काव्य आहेत. तिथं बसा, वाचा, ऐका, तेव्हा कुठं मनाची ट्रेनिंग दिली जाईल आणि मन प्रगमनशील होईल, अस्थिर होणार नाही, स्थिर होईल. तिथं प्रज्ञा होईल. तिथं प्रज्ञस्य का भाषा, तिथं प्रज्ञा का बोलतो, कसा चालतो, कसं राहतो, हे आहे. आणि तेव्हा हे सगळं सांगितल्यानंतर बुद्धी, मनावर नियंत्रण कुणाचं असलं पाहिजे? बुद्धीचं. आता बुद्धीचे अनेक सिद्धांत आहेत, किती आहेत बापरे, सगळं सांगणं कठीण आहे का? तरी पण सर म्हणलं ना, तर थोडक्यात बुद्धीचं काम म्हणजे निर्णय घेणे आणि समायोजन करणे. निर्णय घेणे, रस्त्यानं चालू, लाल दिवा पडल्यानंतर थांबणे, हिरवा दिवा लागल्यानंतर जाणे, ही बुद्धी निर्णय घेते. बरोबर आहे की नाही? साप पुढे दिसतोय पण कुठपर्यंत घाबरायचं? 4 फूट अंतरावर आल्यानंतर घाबरायचं, 15 फुटावर आपण घाबरतो, कारण 15 फुटावर ही बुद्धी अस्थिर असते ना. बुद्धी निर्णय घेते की बाबा रे, अजून 4 फूट आल्याशिवाय तुला चालणार नाही. बुद्धीचं काम निर्णय घेणे, निश्चयात्मक बुद्धी पाहिजे. निर्णय घेणे, मिळतं घेणे, समायोजन करणे, हा क्षमताधिष्ठित घटक आपल्यामध्ये आहे की नाही? कारण आपण मान्य केलेले ते बसलेले, दिसत नाही ना हे सगळं. मन कुठं आहे दिसत नाही, बुद्धी कुठं आहे दिसत नाही. मी आत्ता एक शब्द वापरला होता तुम्हाला, ते आपल्या कुठंतरी आत्मा नावाची गोष्ट आहे, पॉवरफुल शक्ती आहे, त्याला चिकटलेली असतात, हे चिकटून टाकलेले आहे. आणि आपण आपल्या ब्रह्मनिर्वाण, आपल्या निर्वाण, आपल्या मेल्यानंतर केवळ आणि केवळ आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चैतन्य आपण घेऊन जाणार आहे. सगळं इथंच. तेव्हा तुकारामाला, ज्ञानेश्वराला हे कळलं म्हणून ते घरोघर फिरले, नाही तर मुलीच वेळे नव्हते ते फिरायला आणि सांगायला. तेव्हा मनावर अंकुश बुद्धीचा, आणि बुद्धीवर बुद्धीची चकाकता पाहिजे की नाही? करायचं ना तुला बुद्धीची चकाकता? आपल्यामध्ये बुद्धी आहे, तिला इस्त्री केली पाहिजे का नाही? कपड्याला इस्त्री करतो तेव्हा कपडे पुढे चकचक दिसतात, चकचकीत दिसतात. बुटाला पॉलिश केल्यानंतर बूट चकचकीत दिसतात. पॉलिश नाही केलं तर गंजून जातं. बुद्धी गंजून गेली का तुमची? गंजून घालून द्यायची का? माझा सवाल आहे तुम्हाला. बुद्धी आहे माने, बुद्धिमान, इंटेलिजंट टेस्ट किती आहेत बापरे, मानसशास्त्रामध्ये ढिगार एवढं एकावर एक असे टेस्ट आहेत. तर या बुद्धीला चकाकण्यासाठी विचाराच्या सतरंजीवर बसावं लागेल. विचार, कसला विचार? कोणाचा विचार? रामाचा विचार का रावणाचा विचार? कंसाचा विचार का कृष्णाचा विचार? विवेकानंदाचा विचार का तुकारामाचा? कुणाचा विचार? तुम्ही निवडा. त्या विचाराच्या सतरंजीवर सातत्यानं बसून श्रवण करून ज्ञान घ्यायचं आहे. ज्ञानाचा प्रकाश डोक्यामध्ये, तपाचा, तप आणि योगाने ज्ञान मिळतं. तप म्हणजे झिजणे, उचललेलं दुःख म्हणजे तप, आणि योग म्हणजे यूज, जुळवून घेणे, जुळणे, भगवंताशी जुळणे किंवा एका महापुरुषाशी जुळणे, त्याचे विचार साकारणे. तर कुठे मग आपली बुद्धी चकाकते. या सगळ्या गोष्टी विचार, हे विचार मी काय सांगत होतो, विचाराच्या सतरंजीवर, तुमच्या आवडत्या विचाराच्या सतरंजी. मग विवेकानंदाचा विचार असेल, एका संताचा असेल, वारकरी संप्रदाय असेल, कुठलाही एक संप्रदाय असेल, स्वाध्याय असेल किंवा काय असेल, त्या सतरंजीवर आपण नित्यनियमाने बसतो का? नाही हो सर, आम्हाला वेळच मिळत नाही, सगळ्या घराघरात जातो मी,
काय म्हणतो पहिलं, हो सगळी आवड आहे हो मला, पण सवडच नाही, मला वेळच नाही. अरे आयुष्यात वेळ मिळणार, गीता वाचायला वेळ नाही का? म्हातारपणी वाचायची का? बाजला बांधून गुंडाळून ठेवायची? अष्टगंधाने फूल वाहिलं म्हणजे गीता प्रसन्न होते असं नाहीये. तरुणपणीच गीता वाचली पाहिजे, तरुणपणीच महाभारत वाचलं पाहिजे, तरुणपणीच रामायण वाचलं पाहिजे, तरुणपणीच हे सगळं वाङ्मय वाचलं पाहिजे. कारण संस्कृती संवर्धनाचे सर्वात महत्वाचे मूलभूत ग्रंथ तुमच्या डोळ्यापुढे ठेवतोय. तुम्हाला अनेक तुमचे गुरु सांगतीलच, ते वाचन करा, ते श्रवण करा आणि ते आपल्यामध्ये झिजवा. हाडाचा शिक्षक म्हणतो ना एखाद्याला, का म्हणतो हाडाचा शिक्षक? का म्हणतो? ते आत्मसात केलेलं ज्ञान हाडात पाझरतं. ते ज्ञान माझ्या हाडात पाझरेपर्यंत मला बसायचं आहे. ॲक्च्युअली पाझरत नाही, पण ती संकल्पना तशी आहे. तेव्हा विचार ही ठिणगी आहे. एक विचार, दोन विचार, हे चांगल्या विचाराच्या सतरंजीवर. कवीचा विचार, एक शब्द, शास्त्रज्ञाचा विचार, त्याचा एक प्रयोग बदलून टाकतो की नाही? विवेकानंदाचा विचार, एक शब्द, महात्मा गांधी एक शब्द बदलून टाकतो. तेव्हा विचाराच्या सतरंजीवर बसा, रूप आपोआप यायला लागेल. मनावर अंकुश बुद्धीचा, बुद्धीला विचाराचा, आणि विचारातून शेवटी आता आपण येतोय. हे सगळं केल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाला आकार हळूहळू येतोय. पिळादन होगरी चटपट रंगारी असं काही ते नाहीये. दृष्टिकोन येतो, विजन. कधी येणार विजन? दृष्टिकोन येतो. एकदा दृष्टी आली रे आली की मग तिथे आपण जिंकलो, लढाई जिंकलो जीवनाची. पण दृष्टी यायला पाहिजे की नाही? दृष्टिकोन सातत्यानं उगाळत असताना, एका विशिष्ट दिशेला जात असताना दृष्टिकोन येतोच. एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि मग कंटाळले असेल तर मी थांबवतो. एक ब्राह्मण होता, सकाळी सकाळी मस्त पूजेला चालला होता आणि आनंदात होता, मूडमध्ये. आणि त्या वडाच्या झाडावर एक पोपट त्याला दिसला आणि पोपटाकडे पाहून तो पोपट काहीतरी बोलतोय, असा संभ्रम झाला. आणि काय बोलतोय? अरे राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ म्हणतोय. बरोबर, आनंद होतो ना मनातलं बोलल्यानंतर, असं वाटतं आनंद. मग तेवढा त्या सकाळी सकाळी तर काय कुणाला सांगून काय नको, कोण मिळणार आहे? त्या सकाळी सकाळी भाजी विकायला येणारा माणूस तो अजून भाजीपालावाला येतो. अरे बाबा इकडे हा पोपट बघ बोलतोय, काय म्हणतोय? राम लक्ष्मण दशरथ. बघ थांब मी ऐकवतो आणि काय म्हणतो ते सांगतो. नाही तसं काही म्हणत नाही राम लक्ष्मण दशरथ. लसूण कांदा अद्रक, लसूण कांदा अद्रक म्हणतो. दोघांचं भांडण आहे. तेवढ्यात मग एक पैलवान दादा तिथे भेटला. अरे आम्ही हे म्हणतो तर तो म्हणतोय, आमचं दोघा ते पोपट काय बोलतो तू तरी सांग. तो पैलवान म्हणतो लसूण कांदा अद्रक हेही म्हणत नाही, राम लक्ष्मण दशरथ हेही म्हणत नाही, दंड मुद्गल कसरत म्हणतो. हे तिघांचं संभाषण. नंतर एक आल्ला मुसलमान भाई येतो, तो म्हणतो, त्याला विचारते तिघ म्हणतो हे असं काहीच म्हणत नाही, सब अल्लाह की कसरत, सब अल्लाह की कसरत, कुदरत, सब अल्लाह की कुदरत. मित्रांनो मी काय सांगितलं तुम्हाला, ही गोष्ट छोटी जरी असली, जशी दृष्टी तशी सृष्टी, जशी सृष्टी तशी दृष्टी. दृष्टी विचार, विचारातून मन आणि बुद्धी तेजस्वी केल्यानंतर दृष्टी तेव्हा येते. ही दृष्टी येते. एकदा भगिनी निवेदिता, विवेकानंदाचे शिष्य, ऐकलं असेल नाव तुम्ही, ती फॉरेनची, माझं नाव पण विसरलो पण निवेदिता म्हणतो. त्याने काय विवेकानंदाचं काम त्यांना फार आवडलं आणि त्यांच्याबरोबर काम करायला लागले. आणि मग एकदा मनातून
विवेकानंदावर तिचं प्रेम जडलं आणि मग म्हणाल्या, आय वुड लाईक टू गेट मॅरी विथ यू, मला लग्न करायचं आहे तुमच्याबरोबर. काय म्हणाले? लग्न करायचं. मग महापुरुष विवेकानंद काय म्हणले असतील? लग्नच करायचे ना, तर मला तू तुझा बाळ समज ना, मुलगा समज ना. किती दृष्टिकोन आहे, किती उदाहरणं द्यावं तुम्हाला दृष्टिकोनाचे, भयंकर. आणि अशा पद्धतीनं मनाला बुद्धीचा कंट्रोल, बुद्धीला विचाराचा कंट्रोल, इंद्रियावर या सगळ्यांचा कंट्रोल, वासनेवर या सगळ्यांचा कंट्रोल. किती सांगावं तुम्हाला, बोलावं तितकं थोडं आहे. मला अजून जाता जाता एक सांगायचं, खूप तुम्हाला खूप खूप सांगता येईल. गीतेमध्ये सांगितलं आहे, बाप, दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगतस्पृह वीतराग भयक्रोध स्थितधी मुनिरुच्यते. याचा अर्थ असा आहे, मला हे सांगायचं होतं की जो सुखातही व्यवस्थित राहतो आणि दुःखातही व्यवस्थित राहतो, दुःख झाल्यावरही संयमित आणि सुख मिळाल्यानंतरही, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. तोच जीवनाचा खरा जीवनार्थी विकास करू शकतो. दुःख पचवण्यापेक्षा सुख पचवणं फार अवघड आहे. त्याची गोष्ट आहे, वेळ जाईल म्हणून मी सांगणार नाही. सुख हे दुःखापेक्षा पचवणं फार अवघड आहे. तेव्हा हे सगळं, आणि मग किती सांगावं तितकं थोडं आहे. अनेक अनेक गोष्टी आहेत. तर मी ह्या सगळ्या श्लोकांमध्ये तुम्हाला घेऊन जात नाही, तेव्हा त्याला वेळ वेगळा लागेल. कारण ह्या सगळ्या विषयावर, इंद्रिय विषयाकडे जातात, त्यावर कंट्रोल करणारं मन आणि बुद्धी, ह्या दोन गोष्टी प्रगल्भित जर केल्या तर आपण स्थिर राहू शकतो. स्थिर राहिल्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेऊ शकतो म्हणजे आपण व्यवस्थित राहू शकतो. आपण एकामागून एक ध्येय साध्य करू शकतो. आता ध्येय आहे, आता अनेक विषय महत्त्वाचा विषय ध्येय. ध्येय ठरवायला शिका. मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं, तुम्ही कोण आहात आणि तुमचं ध्येय काय? मी कोण आहे, मग ध्येयाकडे येऊ. तुम्हाला जे एवढं आता सगळं मी थोडंसं दृष्टिकोन दिलेला आहे तुम्हाला, की तुम्ही कोण आहात त्याला विचार कधी. आता पुन्हा आणखी शरीरशास्त्राकडे येऊ. आणि मग आश्चर्य वाटतं असेल तर हो म्हणून, नाहीतर सोडून देऊ. नाक कान डोळे दिसतात पण आत्मा दिसत नाही, मन दिसत नाही. सिद्ध झालं की नाही? आत्ता झालं की नाही? कुठं आहे ते? आकार आहे का? त्या मनाला कोणी तोडू शकता? तलवारीनं तोडू शकता? वारा काही करू शकतो, पाणी काही करू शकतो, अग्नी काही करू शकत? हे सिद्ध झालं ना. मग आहे की नाही? आहे की नाही? आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला उन्नत करण्याचं काम आपल्याला एका वैचारिक सतरंजीवर बसावं लागेल. ती तुमच्या श्रद्धेनं निवडायची आहे. तुम्हाला आवडेल, तुमचे गुरुजनीचं आहेतच हाताशी डाव्या उजव्या बाजूला, ते मार्गदर्शन करतात, ऐकायचं आणि ते ध्येय पकड आहे. मी सांगत होतो तुम्ही कोण आहात आणि ध्येय विसरलं तर मला सांग. तुम्ही कोण आहात एक गोष्ट सांगायची होती. तुम्ही कोण आहात? एखादा म्हणेल काय सर मला काय विचारलं, मी म्हणजे वानर, मी म्हणजे डुक्कर, मी म्हणजे कुत्रा. आणि एखादा म्हणेल मी म्हणजे काय वात, मी म्हणजे वारा, मी म्हणजे बाण. आता हे सगळी उत्तरं बघा आता कशात दम आहे. मी म्हणजे बाण, एकदा सुटला येते तेजस्वी असा धारदार बाण, ती अस्मिता. आणि हा मी जो आहे ना, कसा आहे माहिती आहे का? निराश. कधी कधी हे मीला निराशा येतच असते. अनेक घटक आहे, अहंकाराचा भाग किंवा बिघडलेले संबंध आईवडिलाचे किंवा गुरूंबद्दलचे किंवा मित्रमैत्रिणीचे संबंध बिघडल्यानंतर कसं मन अस्वस्थ होतं, रडतो की नाही आपण? तेव्हा त्या विहिरीमध्ये आता एखादा म्हणतो मी म्हणजे साचलेलं पाणी. तुमच्यापैकी एखादी म्हणेल मी म्हणजे साचलं. काय विचारता सर? मी म्हणजे साचलेलं पाणी असतं कसं असतं का? कुठं गेलं होतं तुझं मन? साचलेलं पाणी हिरवगार असतं, त्याचा उपयोग करता येत नाही. असं म्हणजे तो निराश आहे, काहीतरी फ्रस्ट्रेटेड आहे, वैफल्यग्रस्त आहे जीवनामध्ये. पण तुमच्यासारखे, तुमच्या गुरुजनासारखे गुरु असतात, ते म्हणतात की विहिरीच्या तळाला झुळझुळणारे झरे आहेत ते बघ. आणि जेव्हा त्या झुळझुळणाऱ्या झऱ्याकडे हे लक्ष घालून दाखवतात
तेव्हा तुम्हाला कळतं माझ्यामुळे ती शक्ती आहे. ध्येय पाहिजे. तुम्ही ठरवलं की नाही ध्येय? आता अंडर ग्रॅज्युएटला आहात तुम्ही, कॉलेजला, ध्येय ठरवलंच पाहिजे. काय व्हायचंय? ध्येय मधमाशीसारखं असलं पाहिजे. छोटं छोटं करत करत मोठं व्हायचंय. ध्येय ठरवा. अवघाची संसार सुखाचा करीन, डोळ्याने पाहेन तिन्ही लोके. ज्ञानेश्वरांनी सांगून गेलं मित्रांनो, असा ध्येय. अरे माझं ध्येय काय? माझं ध्येय विदुर पत्नी करायची नाही. विदुर म्हणजे ज्याची बायको मिलेली त्याला विदुर म्हणतात. तो एक ध्येय ठरवतो, मला विदुर म्हणून मरायचं नाही. ऐका नीट, विदुर म्हणून मरायचं नाही म्हणजे काय? एक बायको मेली मग दुसरी करणार, दुसरी मेली पण काय विदुर म्हणून तिसरी गेली, ह्याला काय ध्येय म्हणतात? मग ज्ञानेश्वरांनी साऱ्या संसाराला अवघाची संसार सुखाचा करीन, डोळ्याने पाहिनं तिन्ही लोके, असं ते ध्येय पाहिजे. बायकोला साडी आणली, वर्गात शिकवलं म्हणजे हे ध्येय नाहीये. मी सुद्धा प्राध्यापक होतो, सर लोक मी शिकवलं म्हणजे उपकार नाही. हे शिकवणं हे कर्तव्य आहे. निष्प्रह आणि निरपेक्ष जिथे तुम्ही करता त्याला ध्येय म्हणतात. किंवा काय निष्प्रह जे न घेता न देता अशी एक जागा, असं एक ठिकाण की तिथं हे करण्याची, सेवा करण्याची संधी आहे, ते म्हणजे तुमचं ध्येय. ध्येय ठरवा. हे सगळे गुण वाढवा. चांगलं वातावरण निवडा. कुटुंबामध्ये कुटुंब, सामाजिक दृष्ट्या, धर्मसंस्था, कुटुंब संस्था, राजसंस्था, सामाजिक संस्था, भावावस्था आणि आध्यात्मिक अवस्था. आत्मने इति अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? आपल्यामध्ये जसं म्हणलं ना, आत्मा दिसतो का तो, त्याला आकार देण्याचं काम, ते समजून घेण्याचं काम. अध्यात्म आपल्याला रात्रीच्या वेळेत बॅटरीच्या प्रकाशाप्रमाणे घेऊन जात असतो. रात्रीच्या वेळेत बॅटरीच्या प्रकाशात, बॅटरी जसं पुढे जाऊ तसं पुढे कळतं. पुढे काय कळत नाही, पण जेवढं पुढे जाऊ तेवढं कळतं. भोगानंद की भावानंद, भावना आवश्यक आहे जीवनामध्ये. भावनेला फुलवा. अशा पद्धतीनं मित्रांनो, मी तुम्हाला व्यक्तिमत्व विकासाबद्दल बराच वेळ झालेला असेल म्हणून मी थोडंसं आता आवडतो. तुम्हाला पर्सनॅलिटी अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्वाची दिशा काय हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची व्याख्या अल्पोने दिली होती, तीही केलं आणि त्याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला. हे जे सांगितलं ना, थेअरीज ऑफ पर्सनॅलिटी आहे, सिद्धांत आहे, त्याचा सार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हे गुण आत्मसात केले तर आपल्याला आकार आणि आजूबाजूच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, राजव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये व्यवस्थितपणे आपला सेल्फ जर प्रगल्भ झाला तर आपण राहू शकतो, व्यवस्थित राहू शकतो. त्याला आकार देण्याचं काम तुमच्या आमच्या हातात. हे गुरुजन, आई वडील फक्त काय करतात? तुमच्या बोटाला घेऊन जातात. सगळंच नाही, बोटाला दिशा देणारे काम हे लोकांचं आहे. तेवढं तुम्ही त्यांच्या बोट धरून जा, तुमचं जीवन विकास नक्कीच होईल. तेव्हा अशा प्रकारे या व्यक्तिमत्वावर मन, बुद्धी आणि विचाराचा आणि येणारा दृष्टिकोनाचा भाग मी तुम्हाला सांगतो. तेव्हा मी आशा करतो की तुम्हाला व्यक्तिमत्व कळालं आणि असंच विकसित व्हा, प्रगल्भ व्हा, स्वतःचा विकास करा. सेल्फ इज मोर पॉवरफुल दॅन दॅट ऑफ एनी अदर थिंग्स. मी कोण, कुठून आलो, काय करायचं आहे, कुणी पाठवलं, विषय वेगळा येतो. मी ना अमुक वडिलांची मुलगी एवढा आपला नाही. कोणाचा तरी जन्म दिला कोणीतरी, पण मी कोणाचा आहे, का पाठवलं आणि अख्ख्या आयुष्यामध्ये मला काय करायचं आहे हे ध्येय ठरवा. त्या दिशेनं लागला तर व्यक्तिमत्वाचा विकास. मी म्हणलं सुरुवातीला, व्यक्तिमत्व प्रक्रिया आहे ही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस. ही प्रक्रिया आहे आणि ही एंडलेस आहे, जीवनभर आहे, जीवनभर असणार आहे. तुम्ही असंच म्हणून आज शिंदे सर आले, व्यक्तिमत्व ऐकलो आणि विकसित, अजिबात समजू नका. किती झिजावं लागतं तेव्हा कुठं व्यक्तिमत्व विकास होतो, दृष्टिकोन येतो. आणि म्हणून हे सगळे
महाकाव्य वाचा, वेगवेगळे महापुरुष वाचा आणि त्या दिशेने जा, म्हणजे व्यक्तिमत्व विकास नक्कीच होईल. आपल्या अंगाला असलेले आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक नीती, मूल्ये गुण आपल्याला चिकटवा. आत्म्याला चिकटतात ते. काय होतास तू, काय झालास तू म्हणतो की नाही, ते चांगलं झालो तर आपल्यामध्ये काहीतरी गुण चिकटलेले आहेत. कुठं चिकट माहीत नाही, कल्पना करा, ते आत्म्याला चिकटतात आणि मेल्यानंतर तेच आपण घेऊन जातो, काही घेऊन जात नाही. तेव्हा हे गुण चिकटवा म्हणजे विकास होईल. आणि मग असं हे सांगण्याचा मला प्रयत्न केला सरांनी, धनगर सरांनी, प्राचार्य आमचे मित्र. आम्ही एका संस्थेमध्ये काम केल्यानंतर मलाही फार खूप दिवसांनी बडबड करायची संधी मिळाली. तेव्हा जरा आनंद होतो तुमच्याकडे बोलत असताना. हे सगळं व्यक्तिमत्व विकासातलं बोलत असताना तुम्हाला ते कळालं, तुम्ही आत्मसात कराल असं वाटतं. शेवटी मी म्हणेल, नजर बदल गई तो नजारे भी बदल गए, खुशकी ने रुख बदल दिया तो किनारे भी बदल गए, असं समजेल. आणि येवल्याला बोलो, तू येवला तो जेवला. आता तुम्ही असं म्हणू नका, करून करून भागला आणि देवपूजेला लागला ना, आला आणि गेला आणि निघाला येवला, असं म्हणू नका. हा विनोद झाला. पण येवल्याच्या ठिकाणी गेल्यानंतर मला आनंद झाला. तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी इथं ऐकले, ग्रहण केले, 2 गोष्टी कळाल्या तर फारच चांगलं. त्या दिशेने जाऊ आपण आणि आपला उदरेत आत्मनी आत्मना. माझा उद्धार मीच करणार आहे, माझा विकास मीच करणार आहे, कृष्णाने सांगितले. आता कृष्ण तर कोणी सोडतच नाही ना. सिगमंड फ्राईड सांगतो, पण आपल्याला कृष्णच कळतो, रामच कळतो. असे महापुरुष आपल्या डोक्यामध्ये ठेवा, त्या दिशेने जाऊ, आपण स्थिर होऊ आणि बुद्धी स्थिर राहील, मन स्थिर राहील, आपला विकास होईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. दिलों में तुम अपनी बेताबिया ले चल रहे हो तो जिंदा हो तुम. सरांनी थोडं शायरीच्या अंदाजात शेवट केला, पण मी शायरीच्या अंदाजातच थोडंसं आता त्याला पुढं नेतो. दिलों में तुम अपनी बेताबिया ले चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां ले चल रहे हो तो जिंदा हो तुम. याची काय असा का, ठीक आहे, याची इच्छा दिसा ना. दिलों में तुम अपनी बेताबिया ले चल रहे हो तो जिंदा हो तुम, नज़रों में ख्वाबों की बिजलियाँ ले चल रहे हो तो जिंदा हो तुम. हवा के झोंकों के जैसे आज़ाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे पानी में बहना सीखो. हर लम्हे को तुम मिलो खोले अपनी बाहें, हर पल नया समाज देखे ये निगाहें. जो अपनी आँखों में हैरानियाँ ले चल रहे हो तो जिंदा हो तुम, नज़र में ख्वाबों की बिजलियाँ ले चल रहे हो तो जिंदा हो तुम. ही जिंदादिल मानसिकता ठेवून आपल्या सगळ्यांना आपल्या स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधायचा आहे. अशा पद्धतीचा सार आदरणीय सरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे अनुवंश आणि परिवेश म्हणजेच परिसर याच्या प्रभावातून व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. या व्यक्तिमत्वामध्ये बाह्य गुणांपेक्षा अंतर्गुणांना अधिक जास्त महत्त्व असतं. त्यामध्ये आपली बुद्धी असेल, आपलं मन असेल, याचा विकास करून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधायचा असतो. असं करत असताना अहंकाराचा वारा मज न लागो राजसा ही आपली भूमिका असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आदरणीय सरांनी त्यांच्या विवेचनातून, त्यांच्या भाषणातून आपल्यासमोर विशद केलेल्या आहेत. मी आदरणीय डॉक्टर विश्वनाथ शिंदे सरांचं संयोजन समितीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पैशाल शिक्षण मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचं हे 3रं पुष्प गुंफण्यासाठी मानसशास्त्राचे तज्ज्ञ, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आपल्या संस्थेमधील एलवेच महाविद्यालयामध्ये जवळजवळ 20-22 वर्ष ज्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या
मानसशास्त्र विभागामध्ये विभाग प्रमुख आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावरती अतिशय साधक बाधक चर्चा आपल्यापुढे ठेवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या आंतरिक व्यक्तिमत्वाकडे, बाह्य व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला पाहिजे. आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो, परंतु आजचा विषय हा या अंगाने वेगळा आहे की बऱ्याच वेळेला आपण बाह्य व्यक्तिमत्वाकडे खूप लक्ष देतो. आपण नेटकेपणाने राहतो, चांगले कपडे परिधान करतो, चांगली केशरचना करतो, परंतु आंतरिक व्यक्तिमत्वाकडे आपलं मात्र फारसं लक्ष जात नाही. आणि मग जेव्हा तुमच्यामध्ये असलेला जो गुणांचा समुच्चय असतो तो या समाजाच्या लक्षात येतो, तुमच्यावरती झालेले संस्कार समाजाला कळतात आणि तुमच्या वर्तनाचा समाजामध्ये अभ्यास केला जातो आणि एकूण तुमच्या वर्तनाचा आणि गुणांचा समुच्चय जेव्हा लोकांच्या लक्षात येतो तेव्हा तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजापुढे उभे राहतात. आता आदर्श व्यक्तिमत्व काही आपोआप तयार होत नाही, त्याच्यासाठी खूप श्रम करावे लागतात, त्याच्यासाठी चांगलं भाषिक कौशल्य मिळवावे लागतात, त्याच्यासाठी चांगले संस्कार मिळवावे लागतात. एवढंच नाही तर आपल्याला जे शाळा आहे, महाविद्यालय आहे, जे गुरुजन आहे, त्याचबरोबर जो समाज आहे, या समाजाचंसुद्धा आपल्याला खूप सहकार्य मिळत असतं. बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती म्हणाले की मी माझ्या कष्टाने मोठा झालेलो आहे, तर मला ते नेहमी अर्धसत्य वाक्य वाटतं. कारण त्या व्यक्तीला मोठं करण्यासाठी त्याचे गुरुजन असतात, त्याचा समाज असतो, त्याचे शेजारी पाजारी असतात, त्याचे शाळा असते, महाविद्यालये असतात, त्याचे मित्र असतात, त्याच्या मैत्रिणी असतात आणि त्याला उपदेश करणारे जे ग्रंथ असतात तेही असतात. त्यामुळे लक्षात घ्या की आपण सगळ्यांनी जी भाषिक कौशल्ये असतात, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आज मी हे सगळं बारकाव्याने ऐकत होतो तेव्हा मी माझ्या मनाशी संवाद करत होतो, तुम्ही तुमच्या मनाशी संवाद करत होता की खरोखर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सरांनी सगळे जे गुण सांगितलेले आहे ते आहे का. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपल्या सगळ्यांना परमेश्वराने बुद्धी नावाची एक अप्रतिम गोष्ट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली ती वाचा. कारण आपल्याला अभिव्यक्त होता येतं, वाचेमुळे आपल्याला ज्ञान एकमेकाला सांगता येतं. लक्षात घ्या, अनेक प्राण्यांना वाचा आहे पण त्यांची शब्दसंपदा कमी आहे. मनुष्य प्राणी असा आहे की तो सगळं व्यक्त होऊ शकतो, कारण त्याच्या बुद्धीमध्ये आलेला विचार हा तो वाचेद्वारे व्यक्त करू शकतो आणि मग त्याला असं वाटतं की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये ज्या गोष्टी आहे त्या इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांना पोहोचलं पाहिजे, माझ्याजवळ जी क्षमता आहे ती इतरांमध्ये निर्माण झाली पाहिजे, माझ्याजवळ ज्या कल्पना आहेत त्या इतरांना मला देता आल्या पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या की आपण आपला व्यक्तिमत्व तर विकास त्याचा करतो, परंतु आपल्याला या समाजाचा सुद्धा व्यक्तिमत्व विकास करायचा आहे. म्हणजे आपल्या सानिध्यामध्ये जर एखादा चुकीचा माणूस आला तर त्याचे मन परिवर्तन करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावरती येऊन ठेपते. कारण असा माणूस हा इतरांना चुकीचा संदेश देण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की त्याच्यामध्ये अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी लागते. त्यामुळे आज मला मोठा आनंद झाला की अतिशय मूल्यवान अशा या व्याख्यानांमधून तुमच्या सगळ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा चांगला घडेल. कारण शेवटी देह हा नश्वर आहे, म्हणजे कधीतरी आपल्याला या जगामधनं जायचं आहे, परंतु आपण गेल्यानंतरसुद्धा आपल्यामध्ये ज्या क्षमता असतात, जे गुण असतं, आपण केलेलं जे कार्य असतं, आपलं वर्तन असतं आणि आपण समाजासाठी जे झिजलेलं असतो तो हा समाज लक्षात ठेवतो. त्यामुळे आपला देश विकसित करण्यासाठी ज्या धुरीणांनी, समाज धुरीणांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांचं स्मरण आपण करतो, त्यांच्या प्रतिमा आपण मनामध्ये जपतो, कधी त्या प्रतिमा आपल्या घरामध्ये लावतो. याचं कारण असं की ते समाजासाठी झिजलेले आहेत, ते केवळ स्वतःच्या विकासासाठीच ते मर्यादित राहिलेले नाही. त्यामुळे आज आपण एक संदेश घेऊन बाहेर पडूया. शेवटी या राष्ट्राचं काही देणं असतं, या समाजाचं काही देणं असतं आणि मला वाटतं आपल्या कार्यामधून, आपल्या क्षमतांमधून या समाजासाठी आपण काही बदल घडवू शकतो. आणि ही जर भावना आपण मनामध्ये ठरवली तर आपण सगळेजण यशस्वी होऊया.
तुम्हा सगळ्यांना खूप मी एक ज्याला काय म्हणतो एक आशीर्वाद किंवा एक अशी अपेक्षाही व्यक्त करेल की शेवटी आपल्याला जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या पाठीमागे जात असताना आपल्या मनाला कुठेही विचलितता येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आज डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर इथे आले, त्यांनी अतिशय अनमोल अशा प्रकारचं व्याख्यान दिलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला मागच्या 3 दिवसापासून आपल्या या ठिकाणी आपण यशस्वीपणे आयोजन करू शकलो. या यशस्वी आयोजनामध्ये आज आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आत्ताच ज्यांनी तुमच्याशी संवाद साधला ते डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचं मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. मी आदरणीय साहेबांच्या प्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि या एकूण 3 दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती आपल्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या सहकारी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं एकूणच या व्याख्यानमालेचंच आभार या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद सर. आभार काय मानू शब्दा पलीकडे जे, आभार काय मानू शब्दा पलीकडे जे, या भावनेत सारे समजाल ना तुम्ही ते, असं माझं मन म्हणतंय. पण माझी जबाबदारी, माझी बुद्धी मला म्हणते की औपचारिक आभार मानलेच पाहिजे. खरं तर सगळं कुटुंब आपलं इथे बसलेलं आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आणि पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण मंडळाच्या अंतर्गत आपण डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचं हे 3रं पुष्प गुंफण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपक्रमशील प्राचार्य आदरणीय गमे सर यांनी स्वीकारलं आणि त्यांनी सुद्धा आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीन. या आजच्या डॉक्टर जयकर व्याख्यानमालेचं 3रं पुष्प गुंफणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर VR शिंदे सर यांनी आपल्यासमोर व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. आवड असेल तर सवड काढावीच लागते. त्यानंतर आपली अस्मिता जपताना दुसऱ्याची दुखावली जाणार नाही, अशा पद्धतीचं बहुमोल असं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला केलं. त्याबद्दल त्यांचे मी महाविद्यालय परिवार आणि बहिशाल शिक्षण मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करते सर. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर RP ठाकरे सर, पर्यवेक्षक प्राध्यापक KS चौधरी सर, बहिशाल शिक्षण मंडळाचे केंद्रवाह डॉक्टर धनगर सर यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते महाविद्यालय परिवार आणि आयोजकांच्या वतीने. कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी प्राध्यापक वाव्हळ सर, पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर सोनवणे मॅडम, तांत्रिक सहाय्य देणारे प्राध्यापक बुवा सर आणि करंजकर सर, जावळे सर आणि कांबळे मॅडम, उपस्थित इतर सर्व सहकारी प्राध्यापक यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तासाभरापासून आपले सर्व विद्यार्थी व्याख्यानामध्ये उपस्थित राहून तन्मयतेनं सर्व ग्रहण करतायत, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते.